रसिकांचं आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। येत्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे। कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून आपण मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा दिन साजरा करतो आणि त्याचं औचित्य साधूनच आजचा आपला विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मराठी भाषेबद्दल संतांनी आणि साहित्यिकांनी खूप काही लिहून ठेवलेलं आहे। आपल्या मायबोलीचा लौकिक वाढवण्याचं फार मोठं काम सर्व साहित्यिक सरस्वती पुत्रांनी केलेलं आहे। माझ्या मराठी भाषेचा लावा ललाटास टिळा असं कुसुमाग्रज म्हणतात। संत ज्ञानेश्वरांनी मातृभाषेबद्दल असणारा आपला आदरभाव व्यक्त करताना मातृभाषेची तुलना अमृताशी केलेली आहे। मातृभाषेबद्दल एक गोष्ट नेहमीच सांगितली जाते की संकट आलं आणि तुम्ही धावा केलात किंवा ठेच लागली आणि तुम्ही पडलात तर सर्वप्रथम जी मुखातून भाषा येते ती आपली मातृभाषाच। सांगायचा मुद्दा हाच की आपण आपल्या मातृभाषेखेरीज अन्य कुठल्याही भाषा शिकलो तरी आपल्या मनाशी नाळ जोडलेली मातृभाषा कायमच आपल्या बरोबर राहते। सक्षम फाउंडेशन ही प्रामुख्याने मराठी शाळांसाठी काम करणारी संस्था आहे। 2 वर्षापूर्वी आपण मराठीचा मराठी भाषेचा अभिमान जागर हा कार्यक्रम आयोजित केला होता। आजच्या आपल्या कार्यक्रमातला हा मराठीचा तर आहेच, पण हा माझ्या माणसांचा आहे, माझ्या मातीचा आहे, महाराष्ट्राचा आहे। म्हणजे माय आणि तिची बोली म्हणजे माझी मायबोली मराठी। आणि म्हणूनच आज आपल्या भाषेवर प्रेम करणारी आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहोत। ज्यांनी भाषेच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे त्यांचा गौरव करण्याचा आजचा दिवस आहे। मराठीवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि आपल्या कार्यक्षेत्रात मराठी भाषेच्या माध्यमातून उत्तुंग कामगिरी करणाऱ्या आपल्या माणसांना आपण आजच्या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत। आज स्वयं टॉक्सचे श्री नवीन काळे आणि आशय महाजन आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार दिग्दर्शक डॉक्टर सलील कुलकर्णी यांनाही आपण आजच्या कार्यक्रमात भेटणार आहोत। या माझ्या भाषेचा गोडवा सुरेश भटांच्या लेखणीतून पाझरला आणि या गीताला संगीत देऊन अभिमानाने मिरवण्याचं स्वप्न एका संगीतकाराने पाहिलं। ते भव्य दिव्य रूपात साकारलं आणि ते संगीतकार म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके संगीतकार कौशल इनामदार। ऐकूया महाराष्ट्राचं अभिमान गीत आणि आलेली आहेत सौ स्नेहा जोगळेकर मॅडम आणि सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित अजय जोगळेकर सर यांचे शिष्य। जोरदार टाळ्या। मी मगाशीच म्हटलं की त्यांची ओळख मी तुम्हाला नंतर करून देईन, तर आता करतेय। साईशा म्हात्रे, सरीन म्हात्रे, इर्षिता सेठ, कृती जवळकर, शर्वरी गोखले, अन्विता राव आणि ऋषिका पाटील। आणि हे गाणं बसवण्यासाठी जिने मदत केली ती कौशिकी जोगळेकर, अजय सर आणि स्नेहा मॅम यांची कन्या, तिचेही खूप खूप आभार।
महत्त्वाची गोष्ट सांगणाऱ्या या दोन पाहुण्यांची ओळख मी एका छोट्याशा गोष्टीतूनच करून देते. गिरगावातला मध्यमवर्गीय आणि मराठमोळ्या कुटुंबात वाढलेला मुलगा, अभ्यासात हुशार, आजूबाजूचं सामाजिक आणि सांस्कृतिक पोषक वातावरण, शालेय शिक्षण झाल्यावर कायद्याचं शिक्षण घेतो आणि मग एका नामांकित कंपनीत रुजू होतो, स्थिर स्थावर होतो. इथपर्यंत त्यांचं आयुष्य तुमच्या आमच्यासारखंच आहे. पण त्यानंतर एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात होते. या प्रवासात भेटणाऱ्या माणसांमधलं असामान्यत्व त्याला खुणावतं आणि हे जगासमोर आणलं पाहिजे. ही माणसं स्वतःबद्दल बोलली पाहिजे असं प्रकर्षाने जाणवू लागतं. त्यांना एक असा मंच उपलब्ध करून दिला जातो जिथे ते त्यांची स्वतःची गोष्ट सांगतील आणि तो मंच म्हणजेच स्वयं टॉक्स. इथेच खरं स्वयं सुरू होतं. इथे आलेल्या माणसांच्या गोष्टींमधून अनेकांना प्रेरणा मिळते, अनेकांचं अर्थकारण आणि समाजकारण बदलतं, अनेकांमध्ये अंतर्बाह्य बदल घडतात. स्वतःच्या अस्तित्वाचा म्हणजेच स्वयंचा शोध घेताना ही चळवळ आता वयम म्हणजे आम्ही सारे अशी झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तेच स्वयं टॉक्सचं खरं यश आहे. या गोष्टीतल्या त्याचं हे काम चालू असताना त्याचा एक चार्टर्ड अकाउंटंट मित्र त्याचं हे काम जवळून पाहत असतो. कधी कधी आपल्या मित्राबरोबर स्वयंच्या वक्त्यांना भेटायला जात असतो. त्यालाही त्याच्या नोकरीत व्यवसायात आलेला साचेबद्धपणा नको असतो आणि मग आपल्या मित्राच्या व्यवसायातली आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग होईल म्हणून तो सुद्धा स्वयंमय होतो. या गोष्टीतल्या गाळलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा प्रवास आहे आणि तोच प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते स्वयं टॉक्सचे श्री नवीन काळे आणि श्री आशय महाजन यांना. या विनंतीला मान देऊन तुम्ही इकडे आलात म्हणजे आम्ही खरंच भाग्यवान आहोत. आपल्या या स्वयं टॉक्सच्या प्रवासाला सुरुवात करताना एक प्रश्न मनात येतो की तो म्हणजे आपण असं म्हटलं की मध्यम वर्गीय मराठमोळा मुलगा की एक चौकट आपल्या डोळ्यासमोर येते की हा मुलगा शिकणार, मग पुढे नोकरी करणार, स्थिर स्थावर होणार आणि मग पुढे चांगल्या संधी मिळाल्या तर पुन्हा पुढे नोकरीच करणार. तर स्थिर स्थावर झाल्यावर हीच चौकट तुम्ही मोडली आणि एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात केली. तर तेव्हा मनात काही साशंकता होती का? नमस्कार. सर्वप्रथम सक्षमचं मनापासून आभार मानतो, सुगम आणि सर्व गोरेगावकर मंडळी, कारण हे नंतर बोलता येत नाही, तो एकदा फ्लो सुरू झाला की, त्यामुळे आधीच मनापासून सगळ्यांचे आभार. प्रश्नाकडे येतो तुमच्या. मला असं वाटतं की आत्ता जो तुम्ही एक शब्द वापरलात की मध्यमवर्गीय चौकट, तर मला असं थोडंसं वाटतं की स्वयं सुरू करण्यामागे या मध्यमवर्गीय चौकटीचाच उपयोग झाला एका अर्थी. कारण ती फक्त चौकट नसते, एक मध्यमवर्गीय संस्कारात सुद्धा आपण वाढत असतो. आणि मला असं वाटतं की ते जर संस्कार झाले नसते तर कदाचित स्वयं निर्माण झालं नसतं असं मला वाटतं. आणि मी पुढे जाण्याआधी थोडंसं इतिहासात जातो, म्हणजे भूतकाळात जातो आणि माझं पालन पोषण आणि काय संस्कार झाले म्हणून हे सगळं झालं हे मुद्दामून सांगतो. माझं लहानपण गिरगावात गेलं आणि गोरेगाव जयप्रकाश नगर म्हणजे गिरगावचं रेप्लिक आहे, म्हणजे कॉपी आहे. मध्ये मध्ये इंग्लिश शब्द चालतील ना, अक्षरशः कॉपी आहे. आणि मी गिरगावात लहानाचा मोठा झालो, अगदी चाळीत लहानाचा मोठा झालो, एका मराठी माध्यमाच्या शाळेत लहानाचा मोठा झालो. आणि लहानपणीचं सगळं वातावरण तुम्हाला माहिती आहे की गिरगावातल्या चाळीत काय असतं, सगळीच घरं आपली असतात आणि सगळे उत्सव असतील, सगळे सण असतील, हे सगळ्यांचे असतात. तर अशा वातावरणामध्ये माझे आई वडील, माझे वडील आज आले तिकडे, अनिल काळे. तर 1983 साली माझ्या आई वडिलांना असं वाटलं की आपला मुलगा जो आता एक 7-8 वर्षांचा आहे
तर त्याच्या कानावर काहीतरी पडावं चांगलं असं तेव्हा त्यांना वाटलं. आणि तेव्हा त्यांनी गिरगावातल्या त्या 10x10च्या आमच्या घरामध्ये एक गोकुळाष्टमीचा उत्सव एक सुरू केला. आणि माझ्यामध्ये हा एक माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वळण होतं. मी एक 7-8 वर्षाचा होतो आणि तुम्ही कल्पना करा की त्या 10x10च्या घरामध्ये आमच्या घरी कविवर्य शंकर वैद्य, प्रवीण ढवणे, विद्याधर गोखले, शांताराम नांदगावकर अशी मंडळी, रवींद्र पिंगे अशी मंडळी आमच्या घरी होती. आणि माझ्या आईवडिलांचा उद्देशच हा होता की ह्याला आपण जर का शिकवत बसलो की तू मराठी वाच, तो हा कदाचित वाचणार नाही. पण जर का एक वातावरण जर का त्याच्या आजूबाजूला निर्माण झालं तर कदाचित काहीतरी होईल. आणि हा कदाचितच सगळ्यात महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण हल्ली मी बघतो की मराठीचा एक वर्गच लावला जातो, म्हणजे मराठीचा क्लास लावतात. हे जे वातावरण आहे माझ्या दृष्टीने ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि आज गेली 44 वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे. आम्ही गिरगावातून वर्सोव्याला राहायला गेलो. आता ते मोठं झालं आहे स्वरूप. आता एक मोठा ऑडिटोरियम घेऊन आम्ही हा कार्यक्रम करतो. 250-300 लोक येतात. पूर्वी त्या चाळीमध्ये त्या 10x10च्या बाहेरच्या खोलीमध्ये जितकी लोक मावायची तेवढी मावायची. उरलेली लोक शेजारी बसायची, तिकडे स्पीकर्स ठेवायचे आणि असे ते कार्यक्रम चालायचे. म्हणजे तुम्ही कल्पना करा की काय वातावरण असेल. तर त्यामुळे त्या मध्यमवर्गीय वातावरणाचाच ह्या सगळ्यासाठी उपयोग झाला. मी 7-8 वर्षाचा असताना जेव्हा हे सगळे लोक एवढे दिग्गज घरी येत असूनही मला कळत नव्हतं की आमच्या घरी नक्की कोण येत आहे. मी इतका लहान होतो. जेव्हा ते लोक यायचे, कार्यक्रम व्हायचा, आम्ही खाली खेळत असायचो आणि खाली बाबा आणि ते पाहुणे पुष्पगुच्छ घेऊन मला खाली दिसायचे आणि मी फक्त अच्छा करायचो. पण हे कुठेतरी रुजत असणारच नक्की आणि म्हणूनच हे सगळं उभं राहिलं. आणि मी आज गोरेगावात आहे. मी असं प्रत्येक ठिकाणी म्हणत नाही म्हणून मुद्दाम आधी हे सांगितलं की गोरेगावमध्ये माझी मावशी राहते जयप्रकाश नगरमध्ये, दत्त निकेतनमध्ये. ती पण आज इकडे आलेली आहे. माझं लहानपण या जयप्रकाश नगरमध्ये गेलेलं आहे. म्हणजे मी मे महिन्यामध्ये महिने जे काय 2.5-3 महिने सुट्टी असायची. एक आपल्या मराठीमध्ये खूप छान शब्द आहे की मी पडलेलो असायचो. आणि याला दुसरा प्रतिशब्द नाही, मी पडलेलो असायचो. आणि मावशी तिच्या कामावर जायची, काका कामावर जायचे. पण हे जे वातावरण मला मिळालं ह्या सगळ्या मोठं होताना, मला वाटतं ह्या सगळ्याचा उपयोग हे सगळं निर्माण करत असताना झाला. आणि थोडीशी आणखीन एक महत्त्वाची घटना अशी घडली की हे सगळं झाल्यानंतर आम्ही वर्सोव्याला आलो. एक नॉर्मल एक आयुष्य सुरू झालं. पट्टी कम्प्युटर्स नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी त्यावेळेला होती. त्यावेळेचे ते खूप म्हणजे पायोनियर म्हणतात तसे ते होते. आणि तिकडे मी लिगलमध्ये काम करत होतो. मी लॉ केलेलं. आणि घटना अशी घडली की 2008मध्ये माझे आईवडील आणि आशेचे आईवडील आणि काही मंडळी असे आनंदवन हेमलकसा बघण्यासाठी म्हणून एक पर्यटक म्हणून तिकडे गेले. आणि ते बघितल्यानंतर माझे बाबा नुकतेच रिटायर झालेले, वय वर्ष 60. आणि ते बघितल्यावर माझ्या वडिलांना असं वाटलं की आज आनंदवन स्थापन होऊन जवळजवळ 60 वर्षांनी मी स्वतः इकडे आलो. महाराष्ट्रातली अशी अनेक लोक असतील की ज्यांनी अजूनही आनंदवन पाहिलं नसेल, अनुभवलं नसेल. कारण तो अनुभवण्याचाच विषय आहे. तुम्हाला नुसतं टी व्हीवर पाहून, कॅसेट पाहून ते होत नाही. तर वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी असं ठरवलं की मी कमीत कमी आत्ता मी जे काय करू शकतो तर मी कमीत कमी 1000 लोकांना या आनंदवनामध्ये घेऊन येईन असा त्यांनी तिकडे शब्द दिला. आणि ते घरी आले आणि म्हणाले की मी असा एक शब्द देऊन आलो आहे आणि मला अशा प्रकारची काहीतरी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे की महाराष्ट्रामधली उत्तमोत्तम ठिकाणं ज्या ठिकाणी वेगळं काहीतरी काम सुरू आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आंतरप्रिनरशिप असं म्हणतात. मग ते सोशल आंतरप्रिनरशिप असेल किंवा बिझनेस आंतरप्रिनरशिप असेल, पण काहीतरी सकारात्मक घडतंय अशी ठिकाणं आपण पर्यटनाच्या माध्यमातून दाखवायची. आणि त्या दिवशी आम्ही असं घरी एक निर्णय घेतला की आपण अमृत यात्रा ह्या नावाने आपण सामाजिक पर्यटन सुरू करूया. आणि मला सांगायला आनंद होतोय की त्या 1000चा आकडा जवळजवळ 5000वर गेला. आणि हे सगळं बघत असताना मला हे खूप आकर्षक वाटत होतं. कारण मी लिहितो
आणि मला एनिवे नोकरीचा कंटाळा आलेलाच होता. त्यामुळे काहीतरी वेगळं करायचं, पण काय करायचं ते कळत नव्हतं. आणि ह्याच्यात मला ते उत्तर सापडलं. कारण त्या पर्यटनामध्ये ज्या प्रकारची लोकं येत होती, ही सगळी उत्तमोत्तम वाचणारी, काहीतरी चांगलं पाहू इच्छिणारी, चांगलं अनुभव इच्छिणारी अशी सगळी मंडळी होती. मला वाटलं की हेच आपलं क्षेत्र आहे. आणि ह्यासाठी जवळजवळ 2 वर्ष मी घरच्यांशी भांडलो की मला नोकरी सोडायला द्या. आणि मराठी मध्यमवर्गीय कुठल्याही घरामध्ये जे होतं तेच आमच्याकडेही झालं. त्यात काहीही चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही, कारण ते प्रेमापोटीच सगळं सांगत असतात. 2 वर्षांनी मी नोकरी सोडली आणि मी बाबांबरोबर काम करायला सुरुवात केली. आणि जेव्हा जो तुमचा प्रश्न होता की हे धाडस वाटलं नाही का, तर एक अशा स्टेजला मी येऊन पोचलेलो की जे आवडत नाहीये ते करण्यासाठी रोज ऑफिसला जाणं हेच मला धाडस वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे एक क्षण असा आलेला की आता मला कोणाचंच ऐकायचं नाहीये, आणि त्यामुळे मग मी ते सोडून या सगळ्याला सुरुवात केली. हे थोडक्यात उत्तर. आश्रय, मी तुमच्याकडे येईन की तुम्ही गोरेगावकर आहात आणि नवीन दादा जसं म्हणाले की मी आणि तुमची जुनी मैत्री आहे, आणि ते म्हणाले की मी गोरेगावमध्ये यायचो मावशीकडे आणि पडलेलो असायचो. तर ती जी मित्रमंडळी असायची त्यांच्यामधले तुम्ही एक होतात का? तो ऍक्च्युली 2 घरी पडलेला असायचा. सो एक जर ते मावशीचं घर असेल तर ते दुसरं आमचं घर असायचं. कारण का माझा मोठा भाऊ आणि नवीन कॉलेजमधले काय म्हणतात ते एकदम बेस्ट फ्रेंड्स. आणि त्या काळात असं असायचं की नवीन आमच्याकडे घरी येणं रेग्युलरली असायचं. आणि जसं त्यांनी सांगितलं की तो लिहितो किंवा त्याचं लिखाणाकडे आणि या सगळ्याकडे भरपूर कल आहे. तर तो पुस्तकं त्याची 2 आलेली आहेत, पण त्याच्या आधी पण तो ब्लॉग्स लिहायचा किंवा त्याचा एक दर सोमवारी लेख यायचा, जो मी कन्सल्टिंगमध्ये असताना, परदेशी आणि असताना, कारण का तेव्हा मी एकटा असायचो आणि सारखं घराची आठवण येते आणि काहीतरी आपल्याला जे ओळखतं ते आपल्याला मिळत नाहीये तिकडे. आणि त्यावेळेला नवीनचा लेख यायचा आणि त्या सोमवारची मी आतुरतेने वाट पाहायचो. आणि ते आल्यानंतर तो वाचून झाल्यानंतर इतकं छान वाटायचं. आणि मी त्याला परत मेल लिहायचो की रोज सकाळी काहीतरी लिहायचा प्रयत्न करणं, कारण का आठवड्यात हे एकदा मिळतं हे फारच डिफिकल्ट आहे. तर मी ते आमचं इंटरॅक्शन की मी त्याचं सगळं, तो कलाकार असल्यामुळे हे सगळे प्रयत्न मी त्याचे बघत होतो. आणि मग असं जे धाडसाचं तुम्ही म्हणाला तेव्हा ते माझं असं व्हायचं की मी ऑफिसच्या कामाने फिरायचो आणि 5 दिवस रेग्युलर ऑफिसचं वर्क असायचं आणि विकेंडला नवीन बरोबर फिरायचो. तर माझं असं व्हायचं की जे 5 दिवस मी कुठच्या सेल्स हेड्स बरोबर आहे, ऑपरेशन्स हेड बरोबर आहे, ते नॉर्मल मटेरियल लाईफमध्ये बऱ्यापैकी एस्टॅब्लिश्ड आहेत आणि ते मला त्रासलेले दिसत आहेत. आणि ह्याच्याबरोबर फिरताना कलाकार लोक, सोशल वर्कमध्ये काम करणारे, इनोव्हेशनमध्ये कोणतरी काम करणारे, ते मला जास्ती एक्साइटेड दिसत आहेत. तर ही गणितं मला कळत नव्हती की ह्यांच्याकडे सगळं आहे असं वाटत असताना ह्यांच्याकडे काहीतरी हरवलंय असं काहीतरी वाटतंय. आणि सपोजिटली ही जी मला माणसं दिसत आहेत जी विकेंडला, त्यांच्याकडे भरपूरदा असं वाटतंय की ह्यांना भरपूर स्ट्रगल आहे, पण तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, कारण का ते रोज सकाळी उठून काहीतरी शोधण्यामध्ये गुंग आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना तो आनंद मिळतोय. तर तेव्हा मी त्याला सांगितलं की तुला गणित मांडता येत नाही, तू कलाकार आहेस. म्हणजे तोपर्यंत असं व्हायचं की प्रोग्राम झालाय, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस झालाच नाही त्या प्रोग्रामचा. सगळीजण प्रोग्राम छान झाला ह्याच्यामध्येच मग्न आहेत. आणि चार्टर्ड अकाउंटंट विचारायचं की गणितांचं काय, स्पॉन्सरशिप कुठून येणार. आणि मग त्याला तेव्हा मी सांगितलं की तुला जर ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं नसेल तर तू तुझ्या स्ट्रेंथ्सवर काम कर. आणि मला हे आवडतंय आणि मला असं वाटतं की हे भरपूर मोठं होऊ शकतं, तर मला ती बाजू मला सांभाळायला दे. त्यामुळे आम्ही दोघांनी एकत्र येऊन हे मोठं करण्याचा प्रयत्न केला. मग मला असं म्हणायचं की स्वयं टॉक्स, म्हणजे स्वयं टॉक्स हे मराठीतूनच आहे,
मग हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, संवाद साधण्याची, जगाशी संवाद साधण्याची भाषा इंग्रजी आहे. असं असतानाही स्वयं टॉक्स मराठीतूनच का करावं असं वाटलं? म्हणजे आज मराठी भाषा दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम करतोय, त्यामुळे मला वाटतं ते सगळ्यात नैसर्गिक तेच होतं. कारण आपण मराठीमध्ये विचार करतो, ज्या भाषेमध्ये आपण विचार करतो त्या भाषेमध्ये काहीतरी करावं असं वाटत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यावेळेला मराठीमध्ये इतर काय घडतंय हेही बघत होतो. आणि असं लक्षात आलं की भाषणांचे कार्यक्रम हे मला खूप आनंद होतोय की एका अप्रतिम सभागृहामध्ये आजचा कार्यक्रम होतोय. कारण इतकी वर्ष आपल्याला एक सवय आहे की एक अतिशय मळलेली एक सतरंजी घातलेली असते, एक अतिशय गरीब असं एक स्टेज असतं, त्याच्यावर एक खूप विचित्र आवाज येणारे माईक्स असतात आणि हातामध्ये कापडी पिशवी घेतलेले काही प्रेक्षक फुकट आलेले असे तिकडे बसलेले असतात. आणि ज्या माणसांनी 50-60 वर्ष घातले तो माणूस जीव तोडून काहीतरी बोलत असतो आणि माणसं कंटाळा आला की निघून जात असतात. असं एक दृश्य बघितल्यानंतर असं वाटलं की हे चित्र आपण बदलायला पाहिजे. आणि सुदैवाने मी गिरगावामध्ये लहानाचा मोठा झाल्यामुळे लाईव्ह भाषण काय असतं याची मी जादू अनुभवलेली होती. मी इतका सुदैवी आहे की मी अटल बिहारी वाजपेयींना लाईव्ह ऐकलं, मी राम शेवाळकर मी ऐकले, शंकर वैद्य ऐकले, बाबासाहेब पुरंदरे ऐकले, मी बाळासाहेब ठाकरे ऐकले, मी प्रमोद महाजन ऐकले. आणि असं एक लक्षात आलं की लाईव्ह भाषणाला काही पर्यायच नाही. तुम्ही काही यूट्यूब आणा किंवा काही आणा, त्या लाईव्ह भाषणांमध्ये जो समोरचा सगळा प्रेक्षक असतो त्या सगळ्या प्रेक्षकांचा मिळून एक प्रेक्षक होतो. आणि ही जी जादू आहे ही फक्त लाईव्ह भाषणांमध्येच होऊ शकते. आणि हे जर आपल्याला मराठीमध्ये जर का याला वेगळं रूप द्यायचं असेल तर जे आहे ते चित्र बदलायला पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या मनामध्ये आली की मी पहिल्यांदा एक नोट लिहून एक काढली, ती अजूनही मी ठेवलेली आहे. आणि साधारण मे महिना होता आणि 2013 ईमेल तो आहे, मी काही लोकांना पाठवलेलं की आपण हे सुरू करूया. आणि त्यावेळेला मी असं म्हटलं की महाराष्ट्रातल्या सर्वात उत्तमोत्तम कल्पना मांडणारं एक व्यासपीठ आपण निर्माण करावं, ज्या ठिकाणी भविष्यात काय घडणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि ते भविष्यात घडण्यासाठी आत्ता काय घडतं आहे हे ऐकण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या देशातनं लोक इकडे आली पाहिजेत. आणि तेव्हा मी त्या नोटमध्ये असं लिहिलेलं की या कार्यक्रमाचं, एका दिवसाच्या कार्यक्रमाचं कमीत कमी 8,000 रुपये तिकीट पाहिजे, असं माझ्याकडे अजूनही तो ईमेल ठेवलेला आहे. आणि जोपर्यंत ह्या सगळ्याला एका उत्तम अर्थकारणाची जोपर्यंत जोड येत नाही, जोपर्यंत आपला कार्यक्रम श्रीमंत होत नाही, श्रीमंत दिसत नाही, तोपर्यंत प्रेक्षक सुद्धा प्रगल्भ होणार नाही असं मला वाटलं. आणि म्हणूनच वाटलं की जर का आत्ता जे चाललंय त्याच्यामध्ये जर का हात धुवायचे असतील तर मग नोकरी करत होतोच की, मग नोकरी सोडली कशासाठी? नोकरी सोडलीच याच्यासाठी की काहीतरी वेगळं करावं. आणि अर्थातच तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे ज्या वेळेला हा निर्णय घेतला की हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं एक तिकीट असेल, इतकंच नाही तर जी मंडळी ह्या कार्यक्रमामध्ये येतील त्यांच्या भाषणांची आम्ही तयारी करून घेणार आहोत, त्या लोकांना फक्त 20 मिनिटातच बोलायचं आहे याची आम्ही तयारी करून घेणार आहोत. त्यावेळेला सगळ्यांनी आम्हाला वेड्यात काढलेलं की याच्यात तुम्ही पडू नका, हे अजिबात चालणार नाही. आणि आत्ता सांगायला आनंद होतोय की आत्ता स्वयं टॉक्सचा जो मुंबईतला जो कार्यक्रम होतो त्याचं कमीत कमी किंवा असं आपण म्हणूया की जे सगळ्यात पुढचं तिकीट असतं ते साधारण 4,000 रुपये आत्ता तिकीट असतं संपूर्ण दिवसाचं. आणि त्या कार्यक्रमाला हाऊसफुल गर्दी होते दरवर्षी. तर त्यामुळे जर ते कन्व्हिक्शन तुमच्यामध्ये असेल की जर का आयफोन 1.5 लाख रुपये याची, मला असं वाटतं की या 1.5 लाख रुपये पाहिजे तर पाहिजे. तसंच आहे की जर का मला वाटतं की माझा कार्यक्रम त्या दर्जाचा आहे तर त्या कार्यक्रमाची मी एक किंमत लोकांकडनं जर घेणार असेल तर एक उलटी जबाबदारी पण माझ्यावर येते की त्या दर्जाचा तो झाला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने ती एक जबाबदारी येऊन मग ते घडतं. दादा, तू आत्ताच म्हणालास की स्वयं टॉक शो हा हाऊसफुल असतो, पण मग तरुण वर्ग जो 20-30ला आहे तर हा कार्यक्रम जनरल म्हणजे नेहमी असं आपण बघतो की व्याख्यान किंवा टॉक शो किंवा चर्चासत्र असं असेल तेव्हा ही तरुण मंडळी त्याकडे पाठ फिरवतात. पण तू स्वयं टॉक्सचा काय अनुभव आहे?
कॉन्शियसली आम्ही तोच प्रयत्न केला की जर तरुण पिढीला ह्या कार्यक्रमाकडे आकर्षण आणायचं असेल तर त्याचं प्रेझेंटेशन पण तसंच असलं पाहिजे. सो त्या दृष्टीने आम्ही फक्त त्या दिवशीच्या कार्यक्रमावर कॉन्सन्ट्रेट करत नाही, तर आम्ही पूर्ण वर्षभर कॉलेजेसमध्ये जाऊन इतर जिकडे यंग मुलांबरोबर आम्हाला इंटरॅक्शन करायला मिळेल ते इंटरॅक्शन्स आम्ही कंटिन्युअस करत असतो. आणि मला असं वाटतं की जर त्यांना ते भावलं तर तरुण वर्ग नक्कीच येतो. म्हणजे आता मुंबईच्या कार्यक्रमाला 700चं ऑडियन्स होतं, त्यातले 250 यंग मुलंच होती. त्यामुळे ते यंग मुलं कसे येतील त्या कार्यक्रमाला त्याच्यासाठी पण तुम्हाला प्रयत्न करायला लागणार. त्याच्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन चॅनल्स त्यांच्याबरोबर ओपन करायला लागणार, त्यांना ते दाखवायला लागणार. आणि थोडंसं आता सोशल मीडिया किंवा जे आपलं यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, तर तिकडे पण आपल्याला तेवढा एफर्ट घ्यायला लागणार की तो कार्यक्रम तिकडे यूट्यूबवर पण कसा दिसतोय, इंस्टाग्रामवर पण कसा दिसतोय, तर तिकडनं तो यंग जनरेशन जास्ती आकर्षण त्याला मिळतं. आणि किती जरी म्हटलं तरी तिकडे जर आपलं फुटप्रिंट असेल तर त्यांना ते कोरिलेट व्हायला होतं. की थोडंसं गमतीशीर की जोपर्यंत आम्हाला यूट्यूबचं ते बटन मिळालं नव्हतं, घरी आमच्या मुलांना पण त्याची किंमत नव्हती. त्याशी ते यूट्यूबचं बटन आलं त्याची बाबा एकदा तरी ते यूट्यूब बटन बरोबर मला फोटो काढायला दे. आणि ही आत्ताची रियालिटी असेल तर त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायला लागणार. स्वयं टॉक्स म्हणजे ॲप तर आहेच, स्वयंचं ॲप आहे, यूट्यूब आहे, रील्सद्वारे पण तुम्ही महत्त्वाचे जे कंटेंट आहे ते लोकांपर्यंत पोचवत असता. पण मग असं कुठलं माध्यम आहे की ज्यामध्ये अजून स्वयं टॉक्स यायचं आहे किंवा आलेलं आवडेल? मागच्या वर्षी आम्ही फारच काय म्हणतात ते धाडसी प्रयत्न केला. म्हणजे आम्ही फिल्म्स मध्ये आलो आणि काही विषय असे होते की ज्याचं जी भव्यता होती ते कितीही गेलं तरी त्या टॉक्समधनं किंवा पॉडकास्टमधनं समोर लोकांच्या समोर आणता येणार नव्हती. सो त्यामुळे आम्ही मागच्या वर्षी अभिमानास्पद महाराष्ट्र म्हणून वेब सिरीज आणली आणि त्याचे 4च एपिसोड आता आम्ही करू शकलो. आमच्याकडे 30 स्टोरीज अशा आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला ते काम करायचं आहे. सो ते मला असं वाटतं की जे मूवीचा जो फॉर्मॅट आहे किंवा वेब सिरीजचा फॉर्मॅट आहे आणि थोडंसं आमचा कल असा आहे की तिकडे सगळ्या रिअल लाईफ स्टोरीजच येणार आहेत. तर त्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे स्वयंच्या प्लॅटफॉर्मवर कुठची फिक्शनल स्टोरी येणार नाहीये. तर रिअल लाईफ स्टोरीमध्ये पण इतक्या इंटरेस्टिंग स्टोरी अजून आम्हाला सांगायच्या आहेत. सो तो एक फॉर्मॅट आम्हाला अजून एक्सप्लोअर करायचा. एक थोडंसं एक माध्यम म्हणून विचारलं म्हणून एक ॲड करतो की आत्ता स्वयं टॉक्सचे कार्यक्रम होतात, तुम्ही यूट्यूबवर बघू शकता किंवा ॲप आहे यावर तुम्ही बघू शकता. पण जर विचारलं तर स्वयं टॉक्सचे विमानांमध्ये दिसलं पाहिजे. म्हणजे इन फ्लाईट एंटरटेनमेंट जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये स्वयं टॉक्सचा एक पर्याय तिकडे पाहिजे आणि ते सर्व भाषांमध्ये अवेलेबल उपलब्ध असायला हवं. इतकंच नाही तर एअरपोर्ट्स असतात किंवा रेल्वे स्टेशन्स असतात, तर जर तुम्ही बघितलं तर माणसं नुसती बसलेली असतात. जर का तिकडे एक स्वयं टॉक्सचं जर काही किऑस्क असेल तर त्या ठिकाणी लोकांना तिकडे जाऊन एक 5 मिनटं का होईना एक छान विचार, लोकांना एक पॉझिटिव्ह विचार त्यांना ऐकता आला पाहिजे. आणखी एक स्वप्न आहे आणि ते नक्कीच पूर्ण होणार आहे की मुंबई पुणे हायवेवर एक असं होर्डिंग पाहिजे स्वयं टॉक्सचं, जिकडे दर 15 दिवसांनी तुम्हाला एक नवा माणूस किंवा एक नवी व्यक्ती त्याची ओळख तुम्हाला होईल. जर का आपण राजकीय पुढाऱ्यांचे चेहरे बघतो तर शास्त्रज्ञ, कलाकार, इनोव्हेटर यांचे पण चेहरे दिसायलाच हवे आणि म्हणूनच ते घडणार आहे. मला आणखी एक माध्यम सुचवावं असं वाटतंय, स्वयं टॉक्स टीव्हीवर सुद्धा आलं पाहिजे. कारण सगळ्या मालिका आणि त्याच भांडणं आणि हे सगळं बघण्यापेक्षा ही जी एक चळवळ सुरू झाली आहे ती खरं तर टीव्हीवर दिसली पाहिजे आणि खरंच लवकरच ती सुद्धा संधी आम्हाला बघायला मिळू दे. तू त्या म्हणजे होर्डिंग्सवर एक माणूस दिसला पाहिजे असं म्हणालास, पण मग हीच माणसं जी स्वयं टॉक्समध्ये येतात त्यांना तुम्ही कसं हेरता? म्हणजे तुम्ही त्यांच्यापर्यंत जाता आणि
आधी सुरुवातीच्या काळात कदाचित तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचला असाल, पण आता मला वाटतं लोकच म्हणतात की मला स्वयंमध्ये यायचं आहे. तर मग आता कदाचित तुमचा प्रवास सोपा झाला असेल असं म्हणायला हरकत नाही. आणि मला असं विचारायचं आहे की जर तो सोपा झाला असेल तर काही वेटिंग लिस्ट वगैरे असते का? जवळजवळ 250 लोक आता वेटिंग लिस्टमध्ये आहेत. आणि म्हणूनच हा प्रवास उलट जास्त कठीण होत चाललाय असं मला वाटतं. पूर्वी ते खूप सोपं होतं की पूर्वी आम्ही एक 6-7 लोक निवडायचो आणि तो त्या दिवशीचा कार्यक्रम झाला की मग पुढच्या वर्षी. पण आता एक तर काय होतंय की नेटवर्क किंवा आपल्या एक चांगल्या लोकांचं एक प्रभावी लोकांचं एक नेटवर्क झालंय की ज्यांना काही वेगळं काही दिसलं की ते आम्हाला लगेच कळवतात की ही व्यक्ती स्वयं टॉक्सवर आली पाहिजे. तर एक व्यवस्थित एक त्याची एक्सेल शीट आहे ज्याच्यामध्ये अशी कोणी नवी व्यक्ती कळली की लगेच ती व्यक्ती त्यामध्ये ॲड होते. अनेक लोक तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे फोन करतात किंवा ईमेल करतात की आम्हाला स्वयं टॉक्सवर बोलायचं आहे. त्यामुळे अशा लोकांचीही संख्या आता वाढते. त्यामुळे ती आता 250 लोकांची वेटिंग लिस्ट आम्ही त्यांना तेवढंच सांगतो की ती त्याप्रमाणे ते होईल. आज तुम्ही फोन केल्यानंतर लगेच पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही स्वयं टॉक्सवर याल असं नसतं. याचं कारण जवळजवळ 5 ते 6 महिन्याची तयारी या सर्व वक्त्यांना करावी लागते आणि त्यानंतरच ते स्टेजवर बोलायला येतात. मग ते वक्ते हे कार्यक्रमाचे खरे हिरो आहेत. मग ते जे बोलतात तेच आपण सगळेजण ऐकतो. मग त्यांची तयारी तुम्ही कशी करून घेता? म्हणजे इतकं सुंदर छान ते बोलतात, कारण सगळ्याच माणसांना असं स्टेजवर बोलायची म्हणजे सवय नसते. आज मराठी भाषा दिन आहे म्हणून मुद्दाम सांगतो की आपण मराठी माणसं आणि मुळामध्येच आपण भारतीय माणसं आपण इकडचं तिकडचं खूप बोलतो आणि त्यात अजिबात गैर आहे असं मला अजिबात वाटत नाही. तो आपला स्वभाव आहे. म्हणजे जर तुम्ही मला विचारलं की चहा घ्याल का, तर हो किंवा नाही असं मी उत्तर कधीच देत नाही. चहा ॲक्च्युली वाजले 4, मी खरा 5 वाजता घेतो असं मी खूप आजूबाजूचं बोलत असतो. आणि म्हणूनच आपल्या सर्व लोकांना ते 20 मिनिटामध्ये किंवा 18 मिनिटामध्ये बोलायला लावणं हे खूप कठीण आहे आणि त्यासाठी आमची एक टीम असते जी त्यांच्यावर काम करते. बऱ्याचदा आपण एखादा प्रसंग सांगताना आपण जसं मी म्हटलं त्याप्रमाणे इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतो, तर आमची टीम फक्त ते एडिटिंगचं काम करते आणि ते भाषण न वाटता त्याची गोष्ट कशी होईल यासाठी आमची टीम काम करते. आणि म्हणूनच आम्ही स्वतःला स्टोरी टेलर्स म्हणतो. स्वयं टॉक्सचा हा प्लॅटफॉर्म हा भाषणांचा कार्यक्रम नाही, हा स्टोरीजचा कार्यक्रम आहे, हा गोष्टींचा कार्यक्रम आहे. आणि म्हणूनच जर का मी एखादा शास्त्रज्ञ येऊन त्याचे तांत्रिक आकडे किंवा काही गोष्टी सांगत बसलं तर कोणालाच त्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. पण जर का त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगितल्या तर त्या आमची टीम त्यांच्याकडनं, त्याला क्युरेशन म्हणतात, ते आमची टीम त्यांच्याकडनं करून घेते. म्हणजे मला असं वाटलं की गोष्ट सांगताना म्हणजे कदाचित मी काही वेगळं करत असेल तर मी ते जगाला सांगत नाही, पण जेव्हा मला दुसरं कोणीतरी विचारतो की अगं तुझी गोष्ट सांग, तर मी गोष्ट सांगताना कदाचित मीच मला स्वतःला नवीन भेटते. तर असं कधी झालंय का? 100%. 100% प्रत्येकाचा हाच अनुभव असतो. कारण जी व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये काम करत असते तर त्या व्यक्तीसाठी त्यांनी केलेल्या ज्या काही गोष्टी असतात किंवा अचिव्हमेंट्स असतात या काही त्याला ग्रेट वाटत नसतात. आणि म्हणूनच आमच्या टीमचं काम असतं की त्यांच्याकडनं भरपूर ऐकणं. जवळजवळ 5 ते 6 तास ऐकल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की ती व्यक्ती कशी बोलते, त्याला ते मांडता येत आहे का, त्याच्याकडे काय काय मटेरियल आहे सांगण्यासारखं. तर त्याप्रमाणे ज्या वेळेला लोकांना हे कळतं की आपण गोष्ट सांगू शकतो त्यावेळेला त्यांच्यासाठी खूप जबरदस्त रिअलायझेशन म्हणतो तसं असतं. आणि जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की त्या गोष्टी सांगितल्यानंतर जेव्हा मी लोकांना सांगतो की हे सांगा, ते म्हणतात की ह्यात ग्रेट काहीच नाही आहे, पण आम्ही सांगतो की प्रेक्षक म्हणून लोकांना हे आवडेल. हे काम आम्ही करतो आणि त्यामुळे लोक म्हणतात की आम्हीच आमच्या कामाकडे एका वेगळ्या पद्धतीने बघितलं. म्हणजे अनेक लोक जे शास्त्रज्ञ आहेत, शेतकरी आहेत, ह्या लोकांनी स्वयं टॉक्समध्ये बोलण्यासाठी इतकी मेहनत घेतली आहे की आमच्याकडे त्याचे रेकॉर्डिंग्ज आहेत की लोक अक्षरशः रोज टेकडीवर जाताना स्वयं टॉक्सचं भाषण गुणगुणतात ना, जशी गाणी तसं भाषण गुणगुणत ते जायचे. आणि म्हणूनच आम्ही त्यांना सांगतो भाषण पाठ करायचं नाही आहे, आपल्याला ती गोष्ट कशी सांगायची आहे ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणूनच ते
मी असंही सांगू शकतो की मी आज तिकडे गेलेलो आणि तिकडे असं असं घडलं, पण मी असंही सांगू शकतो की मी डायरेक्ट त्या गोष्टीनेच सुरुवात करतो आणि मग मी माझ्या मुद्द्यावर येतो. हे जे थोडंसं जसा सिनेमाचा जसा स्क्रीन प्ले असतो तसं आम्ही त्यांच्याच कामाचा एक स्क्रीन प्ले आम्ही त्यांना करून देतो. स्वयं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की मला असं वाटतं की ती स्वयं आधी होतं ती चळवळ, आता ती खरंच वयम झाली आहे. कारण ते आम्ही सगळे म्हणजे एक वक्ता इथे येऊन जेव्हा बोलतो तेव्हा तो नंतर बाकी सगळ्यांना पण या चळवळीमध्ये जोडून घेतो आणि त्यामुळे समाजकारण किंवा अर्थकारणात काही बदल झालेत का जे तुमच्यापर्यंत आलेत? इम्पॅक्ट विचारताय तुम्ही? परिणाम तर इम्पॅक्ट नक्कीच झालेत आणि फायनान्शियल इम्पॅक्टच्या दृष्टीने असं झालं आहे की ज्या काही सोशल ऑर्गनायझेशन्स या प्लॅटफॉर्मवर आल्या आहेत त्यांना सोसायटीकडनं कॉन्ट्रीब्युशनच्या रूपामध्ये 2 कोटीच्या पुढे सपोर्ट मिळाला आहे. आणि हा फायनान्शियल ॲस्पेक्ट आहे, पण त्याच्यापेक्षाही मला जो दुसरा ॲस्पेक्ट वाटतो तो काही लोकांचा असा फीडबॅक आला आहे आणि एस्पेशली अनघा मोडक म्हणून आपली एक स्पीकर होती स्वयं टॉक्सची आणि 22व्या वर्षी डेंग्यूमुळे अंधत्व आलं आणि त्याच्यातनं ती कशी तिने उभारी घेतली आणि आता ती कॉम्पेअर आहे आणि रेडिओ जॉकी आहे. तर 2-3 लोकांनी असे रिस्पॉन्सेस दिले की आम्ही आत्महत्या करायला निघालेलो, हा स्वयं टॉक बघितला आणि आता हे डिसाईड केलंय की आयुष्यात असं कधीच परत करणार नाही, हा विचार सुद्धा यायला देणार नाही लोकांना. किंवा आता नितीन घोरपडे म्हणून एक पुण्यातला जो कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये ती व्यक्ती दारूचं व्यसन लागलेलं त्यातनं बाहेर पडून आता ती आयर्नमॅन आणि मॅरेथॉन्स करते. म्हणजे आयर्नमॅन म्हणजे अशी रेस आहे ज्याच्यामध्ये पहिलं 4 किलोमीटर पोहायला लागतं, त्याच्यानंतर 180 किलोमीटर सायकल चालवायला लागते आणि त्याच्यानंतर 42 किलोमीटर पळायला लागतं. अशी ती व्यक्ती दारूच्या व्यसनात. तुम्ही सुद्धा आता तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल तर आशय हाफ आयर्नमॅन. तर हे रिस्पॉन्सेस जेव्हा लोकांकडनं येत आहेत की आम्हाला हे शक्य आहे हे कळलंय आणि मग आता आम्ही प्रयत्न करणार. एक नारायणगावमधली व्यक्ती होती, ती आम्ही पुण्याला कार्यक्रम करत होती, पुण्याला येत होती, औरंगाबादला कार्यक्रम करत होती, औरंगाबादला येत होती. तर आमच्या टीमला कळलं की जिथेही कार्यक्रम लागतो ही अख्खी फॅमिली बरोबर ही व्यक्ती त्या कार्यक्रमाने येते. तर आम्ही त्यांना असंच ऑफिसमध्ये बोलवलं आणि विचारलं की काय तुमच्या दृष्टीने तुम्हाला असं का वाटतंय की सगळे स्वयं टॉक्स तुम्ही अटेंड करताय. तर त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत जेव्हा मी यूट्यूबवर आणि मोटिवेशनल भाषणं ऐकायचो ती आम्ही अंबानी सांगतायत, टाटा सांगतायत की मोठी स्वप्न बघा, तर आमच्या डोक्यात यायचं की हे तर मोठेच आहेत, ह्यांना सांगणं फार सोपं आहे. पण जेव्हा मी स्वयं टॉक्स बघायला लागलो तेव्हा असं जाणवलं की सामान्य दिसणारी व्यक्ती सुद्धा काहीतरी वेगळं विचार करून काहीतरी अचीव करू शकते. तर त्या व्यक्तीने ती म्हणाली की मी सेल्स टॅक्स कन्सल्टंट आहे आणि त्यामुळे मी काय करू शकतो, तर त्यांनी एक स्क्रीन घेतला, एक लॅपटॉप घेतला आणि वीकेंड्सना आजूबाजूच्या नारायणगावच्या आजूबाजूच्या शाळेमध्ये ते जाऊन स्वयं टॉक्स दाखवतात. तर ते म्हणाले माझ्याकडनं जे शक्य आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने काहीतरी भरपूर मोठं काम केलं असं नाहीये, तर मला आत्ता जे काही शक्य आहे ते सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून ती स्वयंची जी टॅगलाईन आहे ती इतकी ॲप्ट आहे की परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून. त्यामुळे मला जे जमतंय ते आपण सुरू करूया, पण ते पॉझिटिव्ह साईडला जाऊया. त्यामुळे असे भरपूर इम्पॅक्ट आहेत आणि असे रिस्पॉन्सेस आता हळूहळू इतके यायला लागलेत की दॅट इज व्हेरी एनकरेजिंग, की आम्हाला फार उत्साह वाटतो त्या काइंड ऑफ कमेंट्समुळे. पण आजकाल आपण बघतो की लोकांची जी ऐकण्याची म्हणजे एका जागी बसून ऐकण्याची जी क्षमता आहे ना ती कमी होते. म्हणजे त्यांना सतत काहीतरी नवीन नवीन वेगवेगळं चित्र डोळ्यासमोर लागतं. तर असं असताना 9 ते 6 म्हणजे जे काही तास असतील स्वयं टॉक्सचे ते पूर्ण हाऊसफुल ऑडिटोरियममध्ये बसून प्रेक्षक बघतात. ह्या स्वयं टॉक्सच्या यशाकडे तुम्ही कसं पाहता? त्यातलं मी एकच पहिला आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने एक मला रेलिव्हेंट
विषय वाटतो तो सांगतो की मगाशी त्या लहान मुली गात होत्या आणि त्यातल्या 2 मुलींनी सोलो गायलं आणि त्या 2 मुली सोलो गात असताना सडनली ऑडियन्सकडनं अप्लॉज आला. कारण का त्या मुलींनी सांगितलं नाही की आता आम्ही गातोय तर प्लीज आता जरा टाळ्या वाजवाल का तुम्ही. त्यांची जी मेहनत होती ती तुम्हाला आतमध्ये कुठेतरी जाणवली आणि आपोआप तुम्हाला ह्याला काहीतरी प्रतिसाद द्यावा असं वाटलं. त्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही कार्यक्रमाने, कुठच्याही परफॉर्मरनी, कुठच्याही ऑर्गनायझेशननी ती जर मेहनत दाखवली तुम्ही ते प्रेझेंट करत असताना, तर प्रेक्षक त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि त्याच्यामध्ये कुठेही आजचा अटेन्शन स्पॅन काय आहे किंवा लोक इतका वेळ थांबतील का, हे जर मेहनत नाही घेतली आपण आणि त्यामुळे लिटरली आम्ही सांगतो की तो कार्यक्रम व्हायच्या आधी 2 दिवस मी, नवीन आणि अख्खी टीम तो कार्यक्रम जगत असते. म्हणजे आमच्याकडे टाइम राईट फ्रॉम नवीननी 9:58 पासनं 6 वाजेपर्यंत प्रत्येक मिनिटाला काय होणार आहे ह्याचं शेड्यूल नवीन देतो. त्यामुळे प्रत्येक मिनिटाला कोण कुठे असणार आहे आणि ती व्यक्ती काय करत असणार आहे ह्याची प्रत्येक टीम मेंबरला क्लॅरिटी असते. म्हणजे लिटरली कुठच्या विंगेतनं कुठचा माणूस ती जी ट्रे घेऊन येणार आहे आणि त्यांनी कुठे उभं राहून ती ट्रॉफी त्या स्पीकरना द्यायची एवढं डिस्कशन होतं. त्यामुळे ते इतकं रिहर्स्ड असतं की त्या दिवशी तो परफॉर्मन्स वाटतो की कोणी असं मागे बघत नाही की ट्रॉफी कुठनं येणार आहे. ज्याला ट्रॉफी द्यायची असते त्याला हे सांगितलं असतं की ह्या विंगेतनं ही व्यक्ती इकडे येऊन उभी राहणार, लाईट तिकडे ॲडजस्ट केलेला आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे ऑडिटोरियमचं ज्या ऑडिटोरियममध्ये स्वयं होतं ते बऱ्यापैकी कॉस्टली आहे, पण हे सगळं करण्यासाठी आदल्या दिवशी पण ऑडिटोरियम घेतलं जातं. आदल्या दिवशी प्रत्येक स्पीकर येतो, त्याला तो माईक लावला जातो, त्याला सांगितलं जातं की तुमची एंट्री ह्या विंगेत नाही, तुम्ही ह्या स्पॉटला येऊन उभे राहणार आहात, तुम्हाला इकडे बघून बोलायचं आहे आणि ती तयारी करण्यासाठी आदल्या दिवस घेतला जातो. त्यामुळे ती जेव्हा तयारी लोकांना दिसते की पडदा उघडल्यानंतर, म्हणजे गमतीने एका व्यक्तीने नवीनला सांगितलेलं की नॉर्मली कार्यक्रमामध्ये जे मेन आयोजक असतात ते तुम्हाला बाहेर पण दिसतात, त्यानंतर स्टेजवर दिसतात. नवीन काळे पूर्ण कार्यक्रमात कुठेच दिसत नाही. त्यामुळे तुम्ही एकदाही स्टेजवर न दिसता हा कार्यक्रम कसा घडवून आणता हा त्याला प्रश्न केला जातो. पण त्याच्या आधी सगळ्यांना, प्रत्येक टीम मेंबरला त्यांचं जे काम असतं ते चोख माहिती असतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर तो परफॉर्मन्स दिसला तर लोक त्याला प्रतिसाद देतात. त्यात फक्त मी काय करतो की जो मगाचा मुद्दा होता की अटेन्शन लोकांचं कमी झालं आहे, मला वाटतं की हे ना आपल्यावर रोज आदळत आहे की तुमचं अटेन्शन स्पॅन कमी झालं आहे. खरं नाही आहे तसं. आपण पूर्वी पण बघत होतोच की 3 तासाचा सिनेमा बघत होतो. कोविड आणि ह्या सगळ्यामुळे थोडासा परिणाम झाला असेल, मी नाही अजिबात म्हणत नाही आहे, पण लोकांना खरं दीर्घ काहीतरी ऐकायचं आहे आणि एक अशी वेळ येईल की लोक त्या 30 सेकंदाच्या रील्सला कंटाळतील, ऑलरेडी कंटाळलेलेच आहेत, त्यांना काहीतरी नवं हवं आहे. आणि एक स्वानंद किरकिरांचं एक खूप छान एक कविता होती, 2 ओळी होत्या की सोशल मीडिया म्हणजे काय झालं आहे तर बहुत कुछ पढ़कर भी शाम को अनपढ़ रह जाता हूँ असं त्यांचं होतं. तुम्ही जेव्हा रील्स बघतो तेव्हा त्या 1 तासामध्ये मी काय बघितलं हे जर तुम्हाला विचारलं तुम्हाला सांगता येणार नाही. मी जर पुस्तक वाचलं तर मी सांगू शकेन की मी 1 तासात काय पाहिलं. तर आत्ता इकडे शुभदा चौकर आज आपल्यामध्ये आहेत. तर शुभदा चौकरांची मी मुलाखत घेतली आहे पॉडकास्ट आणि ती सगळ्यात प्रदीर्घ मुलाखत आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल की ती प्रदीर्घ म्हणजे 40 मिनिटाची 50 मिनिटं असेल, ती 4.5 तासाची मुलाखत आहे आणि ह्या सगळ्याला सगळ्यात जास्त प्रतिसाद आहे. आणि ती ऑडिओ आहे, ती व्हिडिओ पण नाही आहे, पण सगळ्यात जास्त प्रतिसाद या शुभदाच्या मुलाखतीला आहे. त्यामुळे लोकांना हवं असतं, आपण फक्त देत नाही आहोत. पण म्हणजे मला तेच विचारायचं आहे की 4-5 तासाचा जो पॉडकास्ट आहे तो ऐकतात लोक. बरं. आणि हा शुभदाताईचाच प्रश्न होता कारण ही
मुलाखत घ्यायची म्हटल्यावर मी म्हटलं की शुभदाताई स्वयं टॉक्स शोमध्ये आलेली आहे, आपण तिलाही विचारूया की तुझ्याही मनात काही प्रश्न असतील तर सांग. एक अमित वर्मा म्हणून एक पॉडकास्टर आहे. जर तुम्ही इकडे पॉडकास्ट ऐकणारे असाल तर मुद्दाम स्पॉटिफायवर जा आणि अमित वर्मा द सीन अँड अनसीन म्हणून त्याचा एक पॉडकास्ट असतो. दर सोमवारी त्याचा एक नवा एपिसोड येतो. गेली 7 वर्ष तो माणूस पॉडकास्ट करतोय. विश्वास ठेवा, तुम्हाला कदाचित हे ऐकून खोटं वाटेल पण साधारण 8 तासाचे वगैरे पॉडकास्ट असतात आणि त्याचा एक वर्ग आहे की हे बघतात, ऐकतात लोक. मी स्वतः ऐकतो, 8 तास सलग ऐकत नाही, मी 1-2 आठवडे ऐकतो, पण ऐकणारी लोक आहेत. त्यामुळे जर तुम्ही ह्यावर विश्वास ठेवलात आणि त्याप्रमाणे ते करत राहिलात तर नक्की त्याला प्रतिसाद मिळतो. आणि म्हणूनच त्यात मी थोडंसं ॲड करतो आणि म्हणूनच त्या हट्टाने हे करत राहू नये. त्याची वेगवेगळी माध्यमं आणि वेगवेगळे फॉर्मॅट्स आपण करून बघावेत. की 4 तासाचा जर का शुभदाचा जर का पॉडकास्ट असेल तर आमच्याकडे 1 मिनिटाचा पण रील आहेच की. आम्ही असं अजिबात म्हणत नाही आहोत की ते फक्त 4 तासाचेच पाहिजेत. वेगवेगळ्या माध्यमातली वेगवेगळी लोकं आहेत, त्या प्रत्येकासाठी स्वयं टॉक्सवर काही ना काहीतरी आहे. खरं तर खूप बोलायचं आहे, अजून खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. पण पुढच्या 10 वर्षात स्वयं टॉक्सच्या वाटचालीकडे कसं पाहतो? मला वाटतं याची स्वयंची जो आर्थिक जबाबदारी बघतो त्यांनी जसं उत्तर द्यावं. एक तर स्वयं हे इंटरनॅशनली झालं पाहिजे आणि हे स्वप्न मला 10 वर्षांचं मी जास्ती हे करत नाही. मी हे पुढच्याच वर्षी कदाचित होईल आणि पुढच्या वर्षी आम्ही थोडासा अजून एक धाडसी प्रयत्न करतोय की स्वयं आम्ही 10 शहरांमध्ये करतोय ह्याच वर्षात. सो प्रादेशिक भाषांमध्ये पण करणार का, म्हणजे विचार आहे का? विचार आहे, पण जसं मगाशी सांगितलं तसं प्रत्येक आम्हाला त्या कार्यक्रमाचा दर्जा तोच ठेवायचा आहे. आणि मी नेहमी म्हणजे माझं आणि नवीनचं जेव्हा डिस्कशन होत असतं तेव्हा थोडेसे आम्ही त्या कासव आणि सशाच्या रेसमधले कासव आहोत आणि त्या सशा आणि कासवच्या रेसमधली एक गोष्ट आपल्याला सांगितली नाही की नॉर्मली असं सांगतात की ते कासव जिंकलं, पण माझ्या दृष्टीने ते कासव कधीच जिंकू शकत नाही, कारण का त्या फायनल फिनिशिंग लाईनला ते कधी थांबलंच नाहीये, ते चालतच राहिले पुढे. आणि त्या दृष्टीने हे 10 वर्षांचा जो प्रवास आहे तर पुढच्या 10 वर्षांनी आम्ही कुठे असू ते आम्ही ज्या पेसनी ज्या क्वालिटीने आम्हाला काम करायचं आहे त्या क्वालिटीने आम्ही काम करत पुढे जाऊ. आणि त्या प्रत्येक वर्षी आम्हाला जे जे काही एक्सपेरिमेंट करावं असं वाटेल, आणि आत्ता इतके एक्सपेरिमेंट्स आमच्या डोक्यात कंटिन्युअसली चालू असतात, तर ते एक्सपेरिमेंट्स करत राहणं आणि त्याला न घाबरणं. आणि आम्हाला अजून एका माणसाने असं सांगितलं की तुमच्या सगळ्या प्लॅन्समध्ये आम्ही फार मोठं काम करणार आहोत, हे फार महत्त्वाचं आहे, अशी वाक्य न वापरता त्याला काहीतरी नंबर्स द्या तुम्ही, की आपल्याला भरपूरदा मी मगाशी जे आपल्या मराठी मध्यमवर्गीय चौकटीचा जो ॲडव्हान्टेज सांगितला त्याच्याबरोबर अजून एक आपल्याला थोडंसं विचार केला पाहिजे की इतर ज्या गोष्टी आपल्याला इतर लोकांकडनं शिकल्या पाहिजेत, की बिझनेस आम्ही ह्या गोष्टीचा व्यवसाय करतोय ह्याचं आम्हाला कधी असं वाईट वाटत नाही. म्हणजे भरपूरदा लोकांना सुरुवातीला वाटायचं की स्वयं टॉक्स हा NGO आहे आणि आम्हाला त्यांना कन्व्हिन्स करायला लागायचं नाही ही प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे आणि ह्याचा हेतू जरी फार चांगला वाटत असला तरी ही प्रोफेशनल ऑर्गनायझेशन, वी आर फॉर अ प्रॉफिट ऑर्गनायझेशन. सो ही सगळी गणितं डोक्यात चालू राहायला पाहिजेत, हे माझं एक्सपेक्टेशन आहे. मागच्या वर्षी बँगलोरमध्ये कार्यक्रम केला, 550 मराठी माणसं तिकीट काढून कार्यक्रमाला आलेली आणि याही वर्षी तो कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आशय म्हणाला त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर स्वयं टॉक्स होत राहील आणि स्वयं टॉक्स थांबू नये यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरची अशी साधारण 100 माणसं आहेत की ज्यांनी सांगितलं तुम्ही काम करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि हेही सांगायला मला मुद्दाम आवडेल की यामध्ये अनेक अमराठी लोकंसुद्धा आहेत जे या मराठी भाषेवर प्रेम करत आहेत. त्यामुळे मराठी म्हणजे जो फक्त महाराष्ट्रीयन मराठी आहे तो नाही, मला वाटतं ह्या भाषेवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस हा मराठी.
फक्त 2 प्रश्न, ज्याला आपण रॅपिड फायर राऊंड असं म्हणतो. तर नवीन तुमच्यासाठी की स्वयं टॉक्समुळे जास्त काय मिळालं, आर्थिक स्थैर्य का आत्मिक समाधान? आत्मिक समाधान. ओके. आणि स्वयं टॉक्स नाही, याचा अर्थ आर्थिक स्थैर्य मिळालं नाही असं नाहीये, त्यातलं जे महत्वाचं होतं. स्वयंसाठी वक्ते शोधताना माणसं वाचण्याची जी कला आहे ती तुमच्यातल्या लेखकाला प्रोत्साहित करते का? नक्कीच. अशा आहे तुमच्यासाठी सगळ्यात जास्त आनंद कधी झाला, CA पास झाल्यावर का स्वयं टॉक्स जॉईन केल्यावर? CA पास झाल्यावर थोडासा तो काय म्हणतात ना, शांत, एक स्वतःला झालो आता ह्याच्यानंतर परत अभ्यास करायला लागणार नाही, तसा एक सुटलो, हा एक विचार होता. आणि स्वयं टॉक्स सुरुवात करताना पण माझ्या डोक्यामध्ये फार कन्फ्युजन होतं, कारण का मी एक कंपनी चालवत होतो, ती मी बंद करून ह्याच्यामध्ये येत होतो, त्यामुळे भीती भरपूरच होती. पण थोडं सुरुवातीपासूनच मला थोडासा आंतरप्रेन्योरियल किडा म्हणतात तसं माझ्या डोक्यात नेहमी असायचं. त्यामुळे मी ह्या भीतीवर आपल्याला मात करायची हे डोक्यात असणं हे डोक्यात होतं. त्यामुळे अजून पुढे पुढे ते हेच जाणार आहे, हे कधीच माझ्या डोक्यातलं थांबणार नाही. त्यामुळे दरवेळेला डिस्कशनला अजून काहीतरी मोठंच करायचं आहे तर ते चालू आहे. म्हणजे हे नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. ती CA एकदा पास झाल्यानंतर थांबलो, हे थांबतच नाही आहे. तुमच्या दोघांची मैत्री खूप जुनी आहे. मग एका शब्दात किंवा गाण्यातही चालेल मला, तुम्ही तुमच्या मैत्रीबद्दल काय सांगाल किंवा कसं त्याला हे कराल, व्यक्त कराल? आम्ही एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करत नाही. त्यामुळे मी क्युरेशनच्या पार्टमध्ये डोकं लावायला जात नाही. तो मला ह्याच्यामध्ये किती प्रॉफिट झालं हे मला विचारायला येत नाही. त्यामुळे तो त्याचं ऍस्पेक्ट बघतोय, मी माझं ऍस्पेक्ट बघतोय. मला हे ह्या पूर्ण ऑर्गनायझेशन मधलं फार छान वाटतं. मी फक्त, हा प्रश्न मलाही होता त्यामुळे मी उत्तर देतो. 2 गोष्टी यातनं मिळाल्या. एक म्हणजे इगो बाजूला ठेवतो आम्ही दोघंही एकमेकांचा, आणि स्वयं मोठं झालं पाहिजे, ते व्यासपीठ आपल्या दोघांपेक्षा मोठं आहे हे आम्ही मानतो आणि दोघं एकमेकांकडून शिकतो. खरं तर या गप्पा अशाच चालू राहाव्या आणि यांच्याकडून असंच ऐकत राहावं असं वाटतंय. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे नवीन आणि आशय, तुम्ही आज सक्षम फाउंडेशनच्या या मंचावर आलात आणि आमच्याशी, आमच्या प्रेक्षकांशी गप्पा मारल्यात. त्यामुळे कदाचित आम्हाला स्वयं टॉक्स जेवढं माहीत होतं त्याच्यापेक्षा अजून जास्त कळलं. आणि मी असं म्हणेन की आता इथे आलेले प्रेक्षक, आणि सुरुवात माझ्यापासूनच होईल, की जास्तीत जास्त लोकांना स्वयं टॉक्सबद्दल सांगणं, कारण की चांगल्या गोष्टी या नेहमी सांगायच्या असतात आणि अशा जर चांगल्या गोष्टी आपण सांगितल्या तर प्रेरित लोक नक्कीच होतात आणि हे एक चांगलं काम आहे. त्यामुळे या चांगल्या हे चांगलं काम हे दोघं तर करतातच आहेत, पण आपणही त्याच्यात खारीचा वाटा, खरं तर खारीचा वाटा हा म्हणताना आपण छोट्या गोष्टींसाठी म्हणतो, पण तो खरा मोठा वाटा असतो. तर आपण तो उचलूया. आणि स्वयं ही चळवळ आहे जी स्वतःपासून सुरू झाली, पण ती आता वयम झालेली आहे आम्ही सारे. तर तो जो मीचा आम्हीकडनंचा प्रवास आहे त्यात आपण सगळेही सहभागी होऊया. पुन्हा एकदा खूप खूप मनापासून थँक्यू व्हेरी मच. खूप मनापासून आभार. बऱ्याचदा आपण धावत असतो नुसते, आणि अशा वेळेला कोणतरी एखादी आजी आपल्याला बसवते आणि सांगते जरा थोडा वेळ थांब आणि एक ग्लास लिंबू सरबत तुला देते, असं आज वाटलं तुमच्या कौतुकामुळे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. मगाशी ज्या 100 व्यक्तींचा मी उल्लेख केला की ज्या व्यक्ती आहेत आणि जे सांगतात की तुम्ही काम करत राहा, त्यामधलं एक नाव राजेश आजगावकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. राजेश आजगावकर AGS फेडरल या इन्शुरन्स कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ लिगल म्हणून काम करतात आणि ते आज खास ही मुलाखत ऐकण्यासाठी आले. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच राजेश. मी शुभम कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि आशय महाजन आणि नवीन काळे यांचा सन्मान करा. 1-2 शब्द बोलायचे होते. आमच्या व्यासपीठावरून पुष्पगुच्छ वगैरे आम्ही असं जनरली देत नाही, सत्कार करत नाही, पण जे प्रेमाने येतात त्यांना आम्ही पुस्तकं देतो.
आणि पुस्तकं निवडून देतो. त्यामुळे ह्यांना एक विशिष्ट पुस्तक दिलं गेलं. एक आत्ता आमचा सध्याचा आवडीचा विषय आहे. आज हेमाताई आल्यात आमच्याबरोबर. आम्ही जरा मानसशास्त्रात मानसिक आरोग्यावरती जास्त काम करायचं पार्लेकरांनी आणि गोरेगावकरांनी ठरवलेलं आहे. तर REBT बद्दल एक सुंदर पुस्तक आलेलं आहे. मी आता नाव नवीनला सांगत नाहीये कारण त्यांनी ते वाचावं. त्यातून अंजली जोशींनी लिहिलं आहे. फार उत्तम पुस्तक आहे. आणि REBT ही संकल्पना आता सगळ्यांनी आम्ही एक वर्कशॉप सुद्धा कंडक्ट करू लवकरच, तुमच्यापर्यंत माहिती पोचवू. आणि आशय मला वाटतं अपर्णाने सांगितलं असेल, मॅरेथॉन अल्ट्रा मॅरेथॉन असं करणारी जी व्यक्ती आहे त्याला कुठचं पुस्तक निवडावं. तर माझा एक जे चांगले मित्र आहेत मिलिंद चिटणीस, त्यांचा याच्यावर खूप रिसर्च असतो. पुस्तकं कुठची आली, कुठची कोणी वाचावी, तर त्यांनी पुस्तकंही निवडून दिलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना एक भ्रमंती करणारे सह्याद्रीमधल्यांचं पुस्तक आम्ही देतोय. आणि मला थोडंसं एक मिनिटच सांगायचं होतं की नवीनला बोलण्याचं मूळ कारण असं होतं की माझे शिक्षक, आमचे जे शिक्षक आहेत ते इंटिरियर शाळांमध्ये शिकवत असतात. तिथे स्वयं टॉक्स ऐकून त्यांना खूप प्रेरणा मिळते. की जव्हारच्या एका शिक्षकाने मला सडनली कोविडच्या मध्ये फोन केला होता की सर मी ही मुलाखत ऐकली आणि त्यानंतर मी खूप नर्वसनेस होता मला, तो माझा गेला. आणि आज फक्त मला एक प्रॉब्लेम असा होणार आहे की बरेच शिक्षक आमचे इनोव्हेटिव्ह काम करत असतात. शाळेत दिवे नसतात, बाकडे नसतात, तरी ते बिचारे प्रयत्न करून वेगवेगळ्या पद्धतीने, टॉयलेट्स नसतात. तर आज ते टीचर्स आले नाही आहेत कारण परीक्षा सध्या चालू आहेत. तर ते आता हे बघून मला नक्की म्हणतील की आम्हाला स्वयंच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचवता येईल का. तर तेही उत्तर मला मिळालं, अरे 250ची वेटिंग लिस्ट आहे किंवा आपल्याला काहीतरी भव्य दिव्य अजून करावं लागेल. तर होपफुली आमचा एखादा शिक्षक श्रीकांत पाटलांसारखा किंवा आमचे अनिल सोनावणे, बरेच शिक्षक आहेत, खूप इनोव्हेटिव्ह काम करतायत आणि कन्स्ट्रेंट्स आहेत त्यांच्याकडे सगळे, तरी सुद्धा त्याच्यातून ते पुढे जात आहेत आणि मुलांना पॉझिटिव्ह. होपफुली आमचा एखादा शिक्षक सक्षमच्या थ्रू स्वयं टॉक्समध्ये कधीतरी यावा ही इच्छा. धन्यवाद आल्याबद्दल.